संदीप शेठ फडके सानवी इंटरप्राइजेस त्यांच्या समवेत चांगाशेठ पाटील. चांगाशेठ पाटील जिथे क्रिकेटच्या संघर्षांच्या विचारांची वस्ती तिथे चांगाशेठ पाटील विगर यांच्या आम्ही नेहमी पाहतो दोस्ती. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व. पीपी अर्थात प्रशांत फडके विगर यांना आम्ही ते पाहतो. बघा महेंद्र पाटील ज्याने अनेक वर्ष इथे खऱ्या अर्थाने आई गावदेवी क्रिकेट संघ नेवाली गौरी स्पोर्ट्सचं नेतृत्व केलं. एक आदर्श क्रिकेटर. त्यांच्या समवेत आपले प्रमोददादा खांदेकर यांना पाहतो. खऱ्या अर्थाने खूप मोठं प्रेम आहे क्रिकेटवर. अतुल काथारा एन के काथारा ज्याने अनेक टेनिस क्रिकेटचा जर आपण विचार केला एन के अनेक समालोचक असतील अपडेटच्या माध्यमातून अनेकांना ज्याने खऱ्या अर्थाने प्रसिद्धी देण्याचं काम केलं. प्रेम काथारा एक अष्टपैलू क्रिकेटर. शिंदे सरकार आमचे खास परममित्र ओमकार यांना पाहतो. एक स्टायलिश व्यक्तिमत्व. स्टाईल्स मेक द मॅन. ओमकार पाटील क्रिकेटचा आनंद घेत असताना गुणलेखकाच्या भूमिकेत. चला मैदानामध्ये आता दाखल होतील दोन सलामीर फलंदाज. पंचांच्या भूमिकेत आम्ही पाहतो मिस्टर धोनी अर्थात संतोष चौधरी सर शिरडॉन. त्यानंतर सत्यवान काकडे आदई. मित्रांनो याचं कारण एकमेव की मित्रांनो नारायण राणे पुरस्कृत सन्मानित, सुनील गावस्कर पुरस्कृत सन्मानित असे दोन हिंद केसरीचा किताब त्यांच्या नावावरती असे कॉमेंट्री क्षेत्रातील सर्व समालोचकांचे महागुरु श्रेष्ठशिशी एमडी गडगे सरांचे या ठिकाणी शुभागमन. सर यावं आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. शेर की झलक सबसे अलग पाहिल्यानंतर वाटतंय केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांची आम्हाला जणू झलक त्यांच्यामध्ये आठवण मतलब सीरियसली उनके सगे भाई स्क्रीन के ऊपर बाबू शाह के बड़े भाई बिपिन शाह को आप देख सकते हैं. बिपिन शाह बिल्कुल उनका वो जो लुक है ऐसा लगता है कि नेपाळची राजधानी काठमांडू. चला सलामीर जोडी मैदानात बिपिन शाह आपण पाहतो. बाबू शाहचे मोठे बंधू दशरथ धुमाल डेरिवली आणि कृष्णा दिघे डेरिवली. बघा आपले परममित्र आमचे स्पर्धा ऑर्गनायझर प्रतिनिधी प्रदीप पाटील तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात. यावं आपण व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. चला सलामीर जोडी अमन ब्रिगेड प्रवीण पाटील सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करावी. बिपिन शाह यांना पाहतो आम्ही फायनलच्या दिवशी आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये खास राजेश शेठ काथारा याने इन्व्हाइट केलेलं आहे आणि ती जबाबदारी रॉकस्टार प्रवीण यांच्यावर दिली. बिपिन शाह समालोचक ओरिसा भूषण त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला. काठमांडू नेपाळ येथे ते समालोचन करतात. नेपाळची राजधानी काठमांडू येथे खास स्पेशालिस्ट समालोचक म्हणून त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे. परंतु फायनलच्या दिवशी रॉकस्टार प्रवीण यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली की बिपिन शाह यांचं इथे आगमन होणार आहे. चला सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करायचे आहे. मुकेश शेलटकर आलेले आहेत व्यासपीठावर. इनका बल्ला बोलता है मुंह कम बोलता है मुकेश शेलटकर. नाम मुकेश लेकिन इनका बिल्कुल बल्ला ज्यादा बोलता है. एक बार लय में आएंगे तो. सलामीर जोडी मैदानामध्ये अमन ब्रिगेडची सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल होत आहे. स्वर्गीय शारदा काकू 11 साई स्टार विगर दीपक फडके आपण लगेचच शतरक्षण रचना त्वरित करून घ्यावी. पहिल्या सत्रासाठी वळणार. सामना 4 षटकांचा असणार आहे. आमचे समालोचक मित्र मंगेश पाटील शिरवली यांच्याकडे. तर थँक्यू सो मच महागुरु. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. द्वितीय फेरीयांना पहिली मॅच जिथे एका साईडला संघ तुम्हाला पाहायला मिळेल तो मात्र स्वर्गीय शारदा काकू प्रतिष्ठान साई स्टार विगरांना त्या संघासमोर फाईट करत असताना रियांश 11 अमन ब्रिगेड वल्लभ या दोन संघांदरम्यान ही तुम्हाला मॅच पाहायला मिळेल. सलामीची जोडी खेळपट्टीवरती दाखल झाली. कर्मवीरांना धर्मवीर असे दोन सलामीर सध्या खेळपट्टीवरती तुम्हाला पाहायला मिळतात. फलंदाज अमन पाटील यांना बंटी खाडेकर ही जोडी सध्या खेळपट्टीवरती आहे. कॉमेंट्री बॉक्समधून आम्ही दोन्ही टीमना शुभेच्छा देऊ. इथून जर सामना जिंकला तर तो संघ थेट सुपर 10 साठी दाखल होईल. मात्र कोणता संघ या सामन्यादरम्यान आपला अधिराज्य कायम ठेवेल हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. चला मॅचला आता सुरुवात करा.
तर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सनील फडके हा पहिला गोलंदाज, पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन. पहिलाच बॉल गोलंदाज सनील फडके समोर, फलंदाज पहिला स्ट्राइक एंड वरती बंटी खाडेकर हा फलंदाज. पहिलाच बॉल प्रहार केलाय, पहिल्याच बॉल वरती परिचय दिलाय फलंदाज बंटी खाडेकरच्या बॅटमधून. पहिला तडाखा, पहिला धमाका ठोकलाय, षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकाराला 6 धावेनं वैयक्तिकानं संघाचं हे अकाउंट ओपन केलं फलंदाज बंटी खाडेकरनं. मॅच 4 षटकांची आहे, त्याच्यामुळे आक्रमण हे करावं लागलं. तेच करत असताना स्टार्ट भरपूर चांगले देतोय. लेटकट खेळलाय, चेंडूचा लाईन मिरिट पाहून अगदी हा पटका पॉइंट मध्ये. चेंडू डीपला निघून चालला, अंतिम क्षणाला चेंडूची अडवणी, तिथे मात्र चेंडू फरार होतोय. 4 धाब्यांसाठी षटकारानंतर येतोय हा चौकार. चषक क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत असताना एकच राही बिचुंबे गावचे मुन्नाभाई सुरते, महेश भगत, शरद भगत आणि उमेश भगत क्रिकेटचा आनंद घेतात. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. अगदी चांगलं स्टार्ट सध्या बंटी खाडेकरच्या माध्यमातून. एस्टेक्सचं पम्बलिंग झालं, बॅकअप आलं, तोपर्यंत संधी साधली की या बॉलवरती सिंगल कंप्लीट. पंचांचा इशारा की वाईट. अतिरिक्त या 2 धाबा जोडल्या जातात आणि 2 धावेनं संघाची धाबा संख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 12 या आकड्यावरती. स्टार्ट भरपूर चांगला मिळतोय सध्या बॅटिंग करत असताना वल्लभ टीमला. स्ट्राइक रोटेट झाली, स्ट्राइक वरती फलंदाज अमन पाटील हा खेळाडू सध्या स्ट्राइक एंडवरती आहे. अगदी चांगली लेंथ लाईन या बॉलवरती करत तर आपण गोलंदाज सनील फडकेच्या माध्यमातून पाहिली. बॅकअप द्यावं लागेल ओव्हरमध्ये, कारण की मागील 2 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 12 धाबा खर्च केला. त्याच्यामुळं या मागील 4 बॉलवरती आता पुढच्या 4 बॉलमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. त्याचं उत्तर सध्या मॅचमध्ये देतोय गोलंदाज सनील फडके. मागील 2 बॉल सलग निर्धाव फेकल्यात. पहिल्या 2 बॉलवरती 12 आल्यात, त्याच्यानंतर मागील 2 बॉल अगदी चांगल्या लेंथ लाईनवरती सध्या गोलंदाजी करत असताना सनील फडके. समोर अमन पाटील हा फलंदाज. प्रहार केलाय, फटका चांगला, पॉवर सरकारचा षटक, पॉवरफुल बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये वल्लभ संघ आलाय फलंदाज अमन पाटीलच्या बॅटमधून चौकार. आडव्या बॅटचा धाडसी निर्णय, पटका चांगला, क्लासिकल बॅटिंग पाहायला मिळतं फलंदाज अमनच्या बॅटमधून. सलगचा हा दुसरा चौकार. झाला आणि पहिल्या षटकामध्ये जो स्टार्ट हवा होता ना बॅटिंग करत असताना खरं तर वल्लभ टीमला तो स्टार्ट मिळाला आहे. तब्बल 20 धाब्यांची पहिल्या षटकामध्ये लयलूट केली वल्लभ टीमना. 4 षटकांची मॅच पहिला पूर्वार्ध बॅटिंग करतोय सध्या अमन ब्रिगेड वल्लभ संघ आणि तेवढीच चांगली बॅटिंग अमन पाटील आणि फलंदाज बंटी खाडेकर या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ओपनिंग ब्लास्ट करत असताना मैदानाच्या आतमध्ये. चला प्रत्येक ओव्हरमध्ये टीम मीटिंग घेऊ नका, विनंती असते वेगळ्या टीमला. पहिल्या षटकामध्ये 20 आले, आता दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज एक अनुभवी खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. गोलंदाज पाहायला मिळेल दीपक फडके हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली. खरं तर वल्लभ टीमने आता सेकंड षटकामध्ये धावगतीला ब्रेक लावलं जाईल का हा देखील मोठा प्रश्न. अनेक वेळा चांगली गोलंदाजी सातत्यानं आपण दीपक फडकेची पाहिली. आता या मॅच मध्ये देखील तीच कामगिरी करावी लागेल. धावगतीला ब्रेक द्यायचा असेल ना तर तुमच्यासाठी विकेट खूप इम्पॉर्टंट आहे आणि विकेटसाठी झालं, विकेटसाठी कट या मॅच मध्ये रचावा लागेल. गोलंदाजी करत असताना स्वर्गीय शारदा काकू प्रतिष्ठान 6 स्टार वेगळ्या टीमला. समोर फलंदाज पहिला बंटी खाडेकर हा फलंदाज सध्या स्ट्राइक एंडवरती आहे. सेकंड षटक पहिलाच बॉल गोलंदाज दीपक फडके समोर एक ताकड खेळाडू ज्या फलंदाजच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार पाहिला तोच बंटी सध्या स्ट्राइक एंडवरती. त्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न सध्या मैदानावरती करतोय गोलंदाज
दीपक फडके पहिला बॉल निर्धाव आलाय. या लेंथ लाईन वरती गोलंदाजी करावी लागेल दीपक फडकेला. आणि अनेक वेळा आपण सातत्यानं चांगली गोलंदाजी खरं तर विकेट टीमसाठी दीपक फडकेची पाहिल्या आणि त्याच नुसार या मॅच मध्ये देखील सध्या गोलंदाजी करता. सेकंड बॉल गोलंदाज दीपक. प्रार केला पटक्या चांगला अगदी फाईन डिझाइन मध्ये हा आसमानी टोला दिला. चिते बंटीच्या बाट मधून येतो हा दुसरा षटकार. बंटी खाडेकर आणि अमन पाटीलला धावगतीला वेग दिला. 61 पाय ठेवला आणि सध्या ओपनिंग ब्लास्ट करत असताना ही सलामीची जोडी वलप टीम साठी. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 26 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना रियान शिलबन अमन ब्रिगेड वलप. चला पुढची मॅच असेल टॉस साठी आपण हा पहिला कॉल देऊया. 10 सरकार जीकेसी दुंद्रे आणि त्याला फाईट करेल स्वर्गीय राम धुमाल बापू 11 श्री गणेश डेरेवली. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती की आपण टॉस साठी व्यासपीठावरती या. ही तिसरी मॅच पहिल्या फेरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या आपण मॅच एन्जॉय करतो जिथे दुसऱ्या फेरीमध्ये ही पहिली मॅच एका साईडला स्वर्गीय शारदा काकू प्रतिष्ठान 6 स्टार विगर आणि त्याला फाईट करता रियान शिलबान अमन ब्रिगेड वलप. या दोन संघांदरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळतं जिथे पहिला पूर्वार्धाचा खेळ आणि संघाची धावसंख्या पाहिली संघ 26 या आकड्यावरती. दीपक फडकेवरती आता आक्रमण केलं सध्या बंटी खाडेकरनं. वैयक्तिक बंटीची केली पाहिली तर 4 बॉल मध्ये 16 धाब्यांचं योगदान दिलं आणि अमन पाटीलने 4 मध्ये 8 धाब्यांचं योगदान दिलं. दोन्ही खेळाडू चांगल्या लाईन मध्ये दिसतात. अगदी चांगली बॅटिंग दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतं. बॅकअप कमबॅक हवाय विकेट टीमला. त्याच्यासाठी विकेट खूप इम्पॉर्टंट असतील. अगदी एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं 1 धाब्यानं. संघ देखील पुढे सरकलाय. टोटल धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली तर संघ जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. 27 धाबा धाव पुस्तकावरती. 4 षटकाची मॅच. एक चांगला टार्गेट सेट करायचा आणि त्या ईर्ष्यानं ही सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करता वलप टीमसाठी. फिल्डिंगची रचना चेंज केली जाते. विकेटसाठी झालं विकेटसाठी षडयंत्र रचण्याचा प्रयत्न सध्या गोलंदाजी करत असताना विगर संघ करता. दीपक फडके एक अनुभवी गोलंदाजा आणि त्याच्यावरती पूर्णपणे जबाबदारी असेल. एखादा ब्रेक थ्रो हवाय सध्या विगर टीमला. पुलटास बॉल चांगला फटका लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उचलती फेकतील. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी धाडस माणस नाही फक्त एकच धाबेनं समाधान मानलं. 1 धाबेनं संघ जाऊन पोहोचला टोटल 28 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 20 आल्या प्रवीण सर. त्याच्यानंतर या षटकाचा विचार केला थोडंसं कमबॅक केलंय. 1 षटका जरूर आला. दीपक फडकेच्या ओव्हरमध्ये मात्र 4 मध्ये 8 खर्च केला. थोडंसं धावगतीला आता ब्रेक लावण्याचा प्रयत्न खरं तर दीपक फडके करता. समोर फलंदाज पाहिलं तर बंटी खाडेकर वैयक्तिक दमदार योगदान देत असताना वलप टीमसाठी. लेंथ लाईन कराबे. यस पंचांचा इशारा की ऑप्शनच्या बाहेर बॉल. इट इज द वाईट. अवंतर धाव जोडली जात्या. अवंतर धावेनं संघ जाऊन पोहोचल्या टोटल फलकावरती धावा पाहिलं तर 29 या आकड्यावरती. विकेट गमावलं नाहीये हे शुभ संकेत. बॅटिंग करत असताना वलप टीमसाठी बंटी खाडेकर आणि अमन पाटीलची जोडी. मैदानावरती ऑफसाईडला केल्या चेंडू हवेमध्ये. हो इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकी घडल्या. चेंडू चालला 1 टप्पा बाउन्स ओव्हर द रोप 4 चौका. चौकाराला आहे फलंदाज बंटी खाडेकरच्या बॅटमधून. धावगतीला पूर्णपणे वेग दिलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर डबल तिरी 33 या आकड्यावरती सध्या वलप संघ. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा प्रहार केलाय. अगदी फ्लिक केला. क्षेत्ररक्षकात डीप बॅकवर्स कव्हरलेला उचलतील फेकतील तोपर्यंत अवघ्या सिंगलला प्राधान्य. षटक क्रमांक 2 समाप्त झालं. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली
तर अगदी वल्लभ संघ चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल टोटल 34 या आकड्यावरती. दहादास सरकार GKC 11 दुंद्रे विपक्ष कैलासवासी राम धुमाल बापू 11 डेरिवली या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकी साठी संपर्क साधावा. दुंद्रे विपक्ष डेरिवली. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस 34वा धाव पुस्तकावरती आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये किती धावा जोडल्या जातील बॅटिंग करत असताना पहिल्या पूर्वार्धामध्ये वल्लभ संघ हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं आहे. तिसरं षटक तिसरा गोलंदाज आर्यन फडके हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. धावगतीला ब्रेक लावायचा. मी पहिले देखील म्हटलं होतं की तुम्हाला धावा रोखायच्या असतील तर खरं तर विकेट खूप महत्वाचे राहतील मॅच मध्ये विकेट टीमसाठी आणि विकेटसाठी आता प्रयत्न हे करावा लागेल. गोलंदाज आर्यन फडकेला सलामीची जोडी केलपट्टीवरती स्थळ टोकून राहिली आणि तेवढीच चांगली फलंदाजी दोन्ही साईडना अमन पाटील आणि बंटी काडेकर चांगले योगदान देत असताना मजबूत स्थितीमध्ये घेऊन गेला बॅटिंग करत असताना रियान शिलेबान अमन ब्रिगेड वल्लभ टीमला. तिसरं षटक पहिलाच बॉल गोलंदाज आर्यन फडके समोर बंटिया यस लाईन कराव्या थोडासा प्रेशर आलाय गोलंदाजी करत असताना. खरं तर विगत संघावरती अतिरिक्त धाबेनं संघ 35 या आकड्यावरती धावगतीला ब्रेक लावणं खूप महत्वाचं आहे आणि जर ब्रेक लावायचा असेल तर विकेट खूप इम्पॉर्टंट आहेत. पहिला बॉल वाईट थोडासा लाईन मधून भटकला. योग्य लाईन योग्य दिशा अशी गोलंदाजी मॅच मध्ये करावी लागेल. जड मध्ये हा बॉल खोदकाम केला बंटीना. अलाउन द कार्पेटचा फटका क्षेत्ररक्षक आहेत उचलती फेकतील अवघ्या सिंगल डबल. पण चांगली बॅटिंग आहे प्रवीण सर. सिंगल डबल त्याच्यानंतर येणारे मोठे फटके एक चांगला टार्गेट सेट करेल. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना वल्लभ संघ दोन्ही फलंदाज अगदी चाणक्यरित्या फलंदाजी करतात. सिंगल डबल त्याच्यानंतर मोठे फटक्या एक चांगल्या स्थितीमध्ये सध्या वल्लभ संघ. टोटल संघाची धावसंख्या पाहिली तर 36 धावा धाव पुस्तकावरती. समोर स्ट्राईक रुटेट झाली. स्ट्राईक वरती अमन पाटील हा फलंदाज. पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. थोडासा टाईप क्रिकेट झालं त्या दिशेनं हा फटका सिंगल पाहायला मिळतं. मागील 2 बॉलवरती 2 सिंगल. संघ 37 या आकड्यावरती आर्यन फडकेचा वापर केला. आर्यन फडके आपण पाहिलं तर मागील षटक फेकलं दीपक फडकेला ज्या षटकामध्ये 14 आला त्याच्यानंतर आर्यनचा वापर केला. पहिला बॉल वाईट आणि मागील 2 बॉल अगदी चांगल्या लेंथ लाईनवरती जिथे 2 सिंगल पाहिला 2 मध्ये 3 खर्च केला. अजूनही 4 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये बाकी आहे. स्लोवर बॉल चेंज स्पेस केला. चेंडूचं लाईन मिरिट पाहिलं आणि त्याच्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केला. ऑफ साईडला हा बॉल लॉक केला. बंटी खाडेकरनं त्याच्या बॅटमधून येतो हा तिसरा षटकार. आक्रमण झालाय सध्या मैदानाच्या आतमध्ये. बंटी काडेकर वैयक्तिक 9 बॉल मध्ये 29 धाब्यांची उपयुक्त खेळी साकारत असताना टाईप क्रिकेट सिंगल पाहायला मिळतं. एक धाब्यानं संघ जाऊन पोहोचला. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 44 डबल 4 धाव पुस्तकावरती एक चांगलं टार्गेट सेट करतोय सध्या वल्लभ संघ. विकेट गमावलं नाही. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आणि तेवढे चांगले खेळ दोन्ही साईडनं. एका साईडनं अमन तर त्याला साथ देत असताना बंटी काडेकर. पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये कॅच इम्पॉर्टंट आहे. प्रयत्न झाला नाही. जीवनदा फलंदाज अमन पाटीलला या बॉलवरती मिळेल सिंगल. बॅटिंग करत असताना रियान शिलेबन अमन ब्रिगेड वल्लभ टीमला एक धाब्यानं संघ पुढे सरकला. फलकावरती धावा पाहिला तर संघ 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. धावा धाव पुस्तकावरती. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असेल गोलंदाज आर्यन फडकेचा. या षटकामध्ये 11 खर्च केला. समोर आता बंटी काडेकर
विस्फोटक बाणा अजमावला मॅच मध्ये बंटी काडेकरनं विस्फोटक खेळ सध्या साकारत असताना वलप टीम साठी अजून एक तडाखा, अजून एक धमाका. बंटी काडेकर ऑन फायर. सरकार जीकेसी दुंद्रे क्रिकेट संघाचे संघनायक प्रवीण पाटील उपस्थित आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ स्वर्गीय राम धुमाल 11 डेरिवली क्रिकेट संघ संघनायक. या सत्र संपल्यानंतर लगेच आपण इथे नाणेफेक संपन्न होईल आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर 50 धावा कंप्लीट करत असताना 51 या आकड्यावरती सध्या वल्लभ संघ जाऊन पोहोचला. 3 षटकांमध्ये धावांची लयलूट केली. अगदी प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण सध्या मॅच मध्ये केला. बंटी काडेकर वैयक्तिक 11 मध्ये 36 वरती केलं आणि त्याला साथ देत असताना अमन पाटील 7 मध्ये 11. दोन्ही खेळाडूंना अगदी चांगला खेळ साकारला. आता स्लॉगरच्या षटकामध्ये धावगतीला ब्रेक लावले जाईल का, वापर केला बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल. चौथा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर केला 6 स्टार वेगर टीमला गोलंदाज नयन फडके या गोलंदाजाचा वापर केला. समोर पाहिलं तर फलंदाज अमन पाटील ज्या फलंदाजाला जीवनदान देखील या मॅच मध्ये मिळालाय आणि तोच खेळाडू सध्या स्ट्राईक एंड वरती. शेवटचा षटक स्लॉगरचं षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक ज्या षटकामध्ये तुम्हाला आक्रमण पाहायला मिळतं तो षटक घेऊन आला गोलंदाज नयन फडके. पहिला बॉल लाईन मधून भटकला. अतिरिक्त धाबा खर्च करतो. एक कर्दन का राहील सेकंड 17 मध्ये जेव्हा धाब्यांचा पाठला करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विगर संघ उतरेल तेव्हा या धाब्यांची किंमत नक्कीच त्यांना कळेल. अतिरिक्त धाव जोडली जाते. टोटल संघाची धावसंख्या पाहिली 52 धावा. प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये. कॅच इम्पॉर्टंट प्रयत्न झाले दीपक फडकेच्या माध्यमातून. बॅलन्स जजमेंट हे चुकलं त्याच्या कारणास्तव कॅच ड्रॉप. जीवनदान पुन्हा एकदा फलंदाज अमन पाटीलला मिळतील. या बॉलवरती 2 धाबा बॅटिंग करत असताना वल्लभ टीमला 2 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला. टोटल फलकावरती धाबा पाहिला 54. 54 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना रियान शिलबान अमन ब्रिगेड वल्लभ संघ. अजूनही आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 5 बॉल मध्ये किती धाबा जोडल्या जातील. प्रहार केला, आक्रमण केलंय. अगदी स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच ठोकलाय षटकार. साठ या आकड्यावरती वल्लभ संघ जाऊन पोहोचला. स्लॉगरच्या षटकामध्ये अमन सध्या फायरिंग करता आक्रमण करतोय. वैयक्तिक 9 बॉल मध्ये 19 धाब्यांचं योगदान दिलं आणि संघ 60 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. संघनायकाने देखील टॉस उरला तेव्हा म्हटलं होतं की 60 ते 65 धाब्यावरती पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि तो प्रयत्नाला यश मिळालं आहे. कारण की याचं कारण एकच आहे, या दोन्ही सलामीरना चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारलाय. हलक्यातून ड्राईव्ह केला ऑनसाईडला क्षेत्ररक्षक डीप मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. 1 धाब्यानं संघ 61 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक वरती बंटी काडेकर वैयक्तिक 36 धावेवरती सध्या बंटी मैदानाच्या आतमध्ये खेळ करता. 11 बॉल फेस केले. 36 धावेचं दमदार योगदान वल्लभ टीम साठी बंटी काडेकरने दिला आणि तोच खेळाडू सध्या स्ट्राईक एंड वरती. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज शेवटचं षटक फेकण्यासाठी पुन्हा एकदा नयन फडके. प्रहार केलाय नयन वरती, आक्रमण केलंय. पटकाला जवाब प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये ऑनसाईडला तडाका धमाका ठोकलाय षटकार. जमा करण्यासाठी ग्राउंडच्या बाहेर जे खऱ्या अर्थाने
आमचे युवा सहकारी मेहनत घेतात त्यांना मात्र फायनलच्या दिवशी राजेश शेठ काथारा यांच्या वतीने सरप्राईज गिफ्ट दिली जाणार आहे. आक्रमण केल्या बंटी काडेकरनं वैयक्तिक 42 धाब्यावरती खेळतोय. या स्पर्धेमध्ये अर्धशतकीय केली साकारेल का हा देखील मोठा प्रश्न. पुन्हा प्रहार केलाय, अजून एक चांगला फटका, सलगचा हा दुसरा षटकार येतोय फलंदाज बंटी काडेकरच्या बॅटमधून. वैयक्तिक 48 धाब्यावरती खेळतोय. या स्पर्धेमध्ये अर्धशतकीय केली साकारली जाईल का. बंटी काडेकरच्या माध्यमातून संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 73 या आकड्यावरती. भलं मोठे लक्ष सेट करत असताना पहिल्या पूर्वार्धामध्ये सध्या वलप संघ शेवटचा अंतिम बॉल, गोलंदाज तयार. पुन्हा एकदा नयन फडके समोर बंटी प्रहार केला, चेंडू हवेमध्ये, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय आणि इथे मात्र यस पाहिलं जाईल ऑन स्क्रीन की फलंदाज सेफ पॉपी स्क्रीज वरती पोचलेत की नाही मागते. एकदा जोरदार टाळ्या बंटी काडेकर साठी. अगदी चांगली बॅटिंग या मॅच मध्ये. जर या 2 धावा कंप्लीट असतील तर या स्पर्धेमध्ये पहिली अर्धशतकीय केली बंटी काडेकरच्या नावावरती राहील. थँक्स मंगेश. इथे नाणेफेक केली जात आहे. एका बाजूला 10 सरकार GKC दुंद्रे अर्थात महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटनेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय पंढरीनाथ शेठ फडके यांच्या नावाने प्रवीण यांचा संघ खेळतो. तर एका बाजूला स्वर्गीय राम धुमाल बापू 11 डेरिवली क्रिकेट संघ केली जात आहे. तर या मॅच मध्ये अर्धशतकीय केली. एकदा जोरदार आल्या, चला बाट वरती करायचे बंटी. अगदी चांगली बॅटिंग करत 50 धाब्यांची उपयुक्त केली साकारल्याला. पहिल्या पूर्वार्धामध्ये 75 धाबा बनल्यात वलप टीमना. तर नाणेफेकीचा कौल इथे श्रीराम राम धुमाल 11 डेरिवली क्रिकेट संघाच्या बाजूने संघनायक नाणेफेक जिंकलेली आहे. आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाच्या माध्यमातून हे 16वे वर्ष 16वे पर्व आहे. आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाते. प्रत्येक संघाला असे वाटते की ज्या प्रकारे चातक पक्ष पावसाची वाट पाहते तशा प्रकारे प्रत्येक टेनिस खेळाडू या स्पर्धेची वाट पाहत असते. आमदार चषकाची स्पर्धेमध्ये आलेला आहात तुम्ही, निश्चित स्वरूपात कशा प्रकारे तयारी करून आलेला आहात या स्पर्धेमध्ये? तयारी तर आम्हाला सध्या अजूनपर्यंत ग्राउंड नाही आहे. 5-6 पोरं आमची नेट प्रॅक्टिस करतात. तरी पण बघू, आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. आणि राजेश कातारांचा विषय झाला, आम्ही एकदा आदई सर्कलला आलतो आणि सुपर 8ला गेलतो आणि त्याच्यानंतर आम्ही फिरायला गेलो. त्याच्यानंतर आम्हाला वलपच संघ होता, हरिग्राम संघ होता, त्या संघाने आम्हाला पराभूत केलं. तर निश्चित स्वरूपात आपल्या समोर दुंद्रे क्रिकेट संघ पाहतो. प्रवीण पाटील यांचा GKC दुंद्रे. यापूर्वी डेरिवली विपक्ष दुंद्रे अशी कधी लढत झाली होती? नाही. एकंदरीत आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट क्रिकेट संघाचं जे आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आहे, या खेळपट्टीवर आल्यानंतर मैदानामध्ये आल्यानंतर स्पर्धेबद्दल आपल्या मनामध्ये काय विचार निर्माण झाले? कशी वाटली स्पर्धा आपल्याला? स्पर्धा तर खूपच शानदार आहे. आणि आम्हाला साडू आमचे प्रदीप पाटील यांना एक फोनवरती आम्हाला न ॲडव्हान्स घेता आमची एंट्री ठेवली, त्याच्याबद्दल आम्ही गौरी स्पोर्ट नेवाली संघाचं अभिनंदन करतो. शेवटचा प्रश्न, निर्णय का असणार आहे आपला? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. प्रवीण, आपल्याला फलंदाजी करायची आहे. सामना 5 षटकांचा असेल. 5 षटकामध्ये प्रतिस्पर्धी क्रिकेट संघासमोर किती मोठं आव्हान उभं करण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 50 ते 60 धावांचा लक्ष्य. यामध्ये महत्वाची धुरा कोणत्या फलंदाजांवर असेल? महत्वाचे फलंदाज आहेत कुणाल दवणे, नितीन माली आहे, निशांत पाटील आहे. आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाचं जे आमदार चषक आहे, हा ट्रॉफी 16वे पर्व आहे, काय सांगाल आयोजनाबद्दल? कसं वाटलं आयोजन आपल्याला? आयोजन खूप चांगलं आहे. इथे आम्हाला खेळण्याची संधी दिल्याबद्दल आमचे संघाचे पुरस्कर्ते विश्वासदादा पाटील आणि तसेच राजेश दादा यांनी खेळण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे मनमन खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल राम धुमाल बापू 11 डेरिवली क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनी क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. आणि फलंदाजीसाठी 10 सरकार दुंद्रे क्रिकेट संघाला आमंत्रित केलेलं आहे. चला, कृष्णा दिघे या दादा, या आपला सन्मान केला जाईल.
कृष्णा दिघे यांचा सन्मान आकाश शेट काथारा अष्टविनायक ढाबा नेवाली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य यांच्या शुभ हस्ते कृष्णादादा दिघे डेरिवली यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जात आहे. आमच्या ऑर्गनायझर प्रतिनिधी प्रदीप पाटील यांचे खास ते परम मित्र आहेत. त्यानंतर शिंदे सासरे बंधू स्वागत आहे. तर या शिंदे सरकार बघा एकच ललकार शिंदे सरकार. चला शिंदे सरकार यांचा सन्मानित केला जाईल. एक नामांकित एस टी महामंडळामध्ये गेली 35 वर्ष अविरत सेवा ज्यांनी केली आणि आता एक समालोचक म्हणून नेहमी अनेक स्पर्धेत ज्यांना आम्ही पाहतो ते एकच ललकार आमचा शिंदे सरकार सुरेश शिंदे साहेबांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. यानंतर दशरथ धुमाल डेरिवली या आपला सन्मान केला जाईल. क्रिकेटर आहेत. निश्चित स्वरूपात प्रदीप पाटील यांचं निमंत्रण स्वीकारून आपण या स्पर्धेकरता आलेला आहात. आपला यथोचित सन्मान आमचे स्पर्धेचे शिल्पकार राजेश शेठ काथारा आणि आकाश शेठ काथारा यांच्या शुभ हस्ते आपला यथोचित गौरव इथे केला जात आहे. अंगरक्षक आम्ही इथे रमेश श्रीवास्तव यांना पाहतो. राजेश शेठ काथारा यांचे अंगरक्षक. वलूया आता रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याकडे. धन्यवाद महागुरु, धन्यवाद मंगेश. चलेंगे मैच की तरफ. जबरदस्त फाइट हमें देखने को मिलेगी जहां पर साई स्टार स्वर्गीय शारदा काकू प्रतिष्ठान साई स्टार विहिगर विपक्ष उनके खिलाफ खेलेगी रियांश 11 अमन ब्रिगेड वल्लभ. लक्ष्य है टोटल 76 रनों का. तो निश्चित तौर पर यहां पर सचिन और सनील फड़के ये दो बल्लेबाज अगर जम जाए तो ये लक्ष्य भी छोटा गिर सकता है. अगर ये बना सकते हैं तो क्यों नहीं बना सकते. वल्लभ ने बनाए तो ये भी बनाने की क्षमता रखेंगे. मजा आएगा. दो खिलाड़ियों के ऊपर खास करके निर्भर रहेगी आप बल्लेबाजी की दमकम. प्रवीण पहली गेंद लेकर तेज बॉल डाली थी और पहली गेंद के ऊपर बड़ा झटका. विकेट नंबर पहला सनील. बैक टू द पवेलियन. विकेट मैदान से बाहर लौट चुका है. क्या लाजवाब गेंदबाजी की शुरुआत. ये दो दोस्त आप देख सकते हैं ओमकार और इनके जिन्होंने पनवेल टेनिस क्रिकेट फाउंडेशन की व्हाट्सएप के ग्रुप के माध्यम से शुरुआत की. और एक तरफ देख सकते हैं लेग ब्रेक के सुल्तान ओमकार पाटिल को आप देख सकते हैं. कभी कभी कमी होती है एक आध गेंदबाज की तो ओमकार को भी वहां पर उपस्थित रहना जरूरी होता है क्योंकि जिस तरीके से लेग ब्रेक गेंदबाजी उनके हमने देखी है. कैफे बाइट्स के ओनर इनके एक नया शॉप भी काफी अच्छी तरीके से आप देख सकते हैं. वहां पर एक समय अतुल को भी देख सकते हैं जो ताकतवर बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं. रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 0. पहला विकेट बिग विकेट सनील का मैदान से बाहर लौट चुका है और 14 गेंदों में वो 50 की पारी जिस पारी में 6 छक्के 2 बाउंड्री नजर आई और इस आमदार ट्रॉफी का पहला अर्धशतक बंटी खाड़े करके नाम पर रहा. प्रेम कातारा प्रमोद खांदेकर उनका स्वागत. बाहरी किनारा लगा है बल्ले का. डायरेक्ट हिट करने का प्रयास वो डायरेक्ट हुआ है लेकिन खिलाड़ी शायद सुरक्षित क्रीज के अंदर. शिवा बैल के मालिक हमारे बलिराम कातारा साहब 40+ मास्टर आप देख सकते हैं दोस्तों. वहां पर काफी दमदार बल्लेबाज महेंद्र को देख सकते हैं. मुकेश शेलटकर के सुपुत्र छोटा शेलटकर मटालू सेट मैच का आनंद ले. तो देखिए मुखिया को कितना जबरदस्त क्रिकेटर जाने जाते हैं. सामने आकाश शेठ कातारा वो गैप में ढूंढने का गैप ढूंढी जरूर है. बढ़िया शॉट अलॉन्ग द कारपेट गेंद डीप कवर सीमा रेखा की तरफ जाती हुई मस्ट नीड बाउंड्री. 4 रन. ओवर की बात करेंगे तो कम से कम 18 रन बनाने पड़ेंगे. पहली 3 गेंदों के ऊपर 5 रन आ चुके. आप यहां पर आने वाले 3 गेंदों के ऊपर अगर 2 छक्के आते तो शायद प्रति ओवर जो 18 का रिक्वायर्ड रन रेट है वो बना सकते हैं. तो इस बार भी अपील हुई है. बल्ले का लगा है बाहरी किनारा. 2 महत्वपूर्ण बल्लेबाज प्रवीण ने मात्र आउट कर दिए. सनील फड़के और सचिन ये 2 जोड़ी मैदान से बाहर.
मेरे ख्याल से ओमकार पाटिल नेवाल के आपके बहुत बड़े फैन है और उनकी क्या इच्छा है कि आप एक आध इनिंग यहाँ पर करें, तो निश्चित तौर पर जैसे ही लंच समाप्त होगा तो महागुरु भी हमारे साथ जुड़ जाएंगे। सुप्रसिद्ध संगीतकार गीतकार गायक दिनेश पाटील डेरवली यांचं देखील आगमन झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत। रायगड जिल्हा महान खेळाडूंची क्रिकेट पंढरी हे संगीत जे आपण ऐकलात त्या गाण्याचे गायक आपण खऱ्या अर्थानं पाहतोय डीपी दिनेश पाटील, आपलं सहर्ष स्वागत। बॉलरों के तैयार, 18 गेंदों में चाहिए 70 की जरूरत, 11 छक्के मारने पड़ेंगे तभी तो मामला बन सकता था। वो लेन थोड़ी सी पीछे थी, मारना चाहते थे वहां पर कवर्स की दिशा में, लेकिन बल्ले और गेंद का संपर्क हुआ नहीं। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। अच्छी बॉलिंग अभी तक यहां पर की है, जिस तरीके से पहले मैच में हमने देखा विगर टीम जिन्होंने शानदार गेंदबाजी के बदौलत अपने टीम को जीत दिलाई थी बॉलरों ने, लेकिन इस मैच में बंटी खाड़ेकर के खिलाफ थोड़ी सी महंगी गेंदबाजी नजर आई। और इस बार चलिए फिर से एक बार कवर्स की दिशा में जो पहली गेंद मारना चाहते थे अमन वहां पर गेंद को उठाए फील्ड करे, तब तक वहां पर मात्र केवल 1 ही रन मिलेगा। 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर 7 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर 16 गेंदों में जीतने के लिए 69 रनों की आवश्यकता है। 69 रनों की अभी भी फिलहाल आवश्यकता है। लक्ष्य काफी बड़ा नजर आता हुआ और इस बड़े लक्ष्य का पीछा करते हुए मैं कहूंगा 2 सलामी जो महत्वपूर्ण बल्लेबाज थे सनील फड़के और वहां पर सचिन, दोनों आउट होकर मैदान से बाहर लौट चुके हैं। चलिए इस बार फाइन लेग के क्षेत्र में खेला है जरूर, फील्डर पीछे दौड़ते हुए 2 रन बचाए उन्होंने, कीपर पहुंचे वहां पर, तब तक 2 रन पूरे और इसे 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर पहुंचा है सिर्फ और सिर्फ 9 रनों के ऊपर। धीमी शुरुआत नजर आई, सनील अगर बल्ला चलता उनका तो ये रन भी कम गिर सकते थे। पैरों पर डालने की कोशिश की थी, सक्सेस भी वहां पर गेंदबाज। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। देखते देखते इस ओवर की 4 गेंदें समाप्त हो चुकी है, 2 गेंदों का खेल बचा हुआ है। हमदर्द चषक 2025 नेवाली का शानदार ये आयोजन। बोलर तैयार, प्रसाद भाई हमारे साथ ही स्कोरर, स्वागत है आपका। केवल टूर्नामेंट के लिए सचिन बेस्ट ऑफ लक आपकी टीम के लिए। शायद 2 जगह आज उनका वो मैच है, एक जगह खेलना बहुत जरूरी होता है, यहाँ से इधर से उधर, फिर वो भाग दौड़, फिर कॉम्बिनेशन का ठीक रहता नहीं, जिसकी वजह से बड़ी टूर्नामेंट में कभी कभी आपको दिक्कतें पैदा होती है। अंतिम गेंद बची है, 10 रन बने सिर्फ स्कोर कार्ड के ऊपर। जीतने के लिए अभी भी 66 11 छक्कों की जरूरत है बची हुई 13 गेंदों के ऊपर। लास्ट बॉल, निहाल पाटिल पिछले मैच के हीरो जिन्होंने अकोली टीम के खिलाफ जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन किया था, वही गेंदबाज बॉलिंग मार पर आते हुए। तो इसी के साथ ओवर की समाप्ति, 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन बने हैं 10, 12 गेंदों में चाहिए 66 रनों की जरूरत। तो 12 गेंदों में अब जीतने के लिए 66 रनों की जरूरत। नेक्स्ट मैच पहले राउंड का तीसरा मैच आपके सामने होगा, जहां पर दादा सरकार चिकेसी दुंद्रे विपक्ष कैलाशवासी राम धुमाल बापू 11 श्री गणेश डेरिवली, ये टीम उनके खिलाफ खेलेगी। लेकिन ये मैच जो जीतेगा वो सुपर 10 में क्वालिफाई करेगी। आज की हमें पहली टीम मिलेगी जो सुपर 10 के लिए क्वालिफाई करेगी। पहली गेंद पैरों पर डालने का इरादा जरूर था, गैप में गेंद फील्डर आते हुए वहां से दूर से उठाए फील्ड करे, तब तक 1 रन, इक्का दुक्का से कोई फर्क नहीं गिरेगा। अब 11 गेंदों में चाहिए 11 छक्के 65 रनों की
फिलहाल आवश्यकता है। बड़े लंबे मार्जिन से अंतर में है, लेकिन फिर भी अब 12 गेंदों में कम से कम 35 रन भी बना पाती है तो फिर सोचेंगे वो कि 50 के 55 के भीतर अगर रोकते हम वोलप टीम को तो कहीं ना कहीं ये मैच विगर टीम, साइस्टर विगर टीम के हाथों में जरूर सुरक्षित रह सकता था। तो ये भी जड़ में डालने की कोशिश की थी, टैप किया इस गेंद को ऑन साइड में, फील्डर फिर से एक बार आते हुए वही उठाएंगे, फील्ड करेंगे, एक से ज्यादा कुछ नहीं है। अब मात्र मैच में केवल औपचारिकता ही बची है। 12 के ऊपर 2 विकेट, 64 रनों की अभी भी आवश्यकता है। रन संख्या की बात करेंगे, बहुत सारे रन बनाने का जो प्रयास किया, बंटी खाड़ेकर का अर्धशतक, अमन ने भी तूफानी पारी खेली। अब हमें गेंद, विकेट कीपर गेंद के नीचे, एक और विकेट, तीसरा खिलाड़ी मैदान से बाहर। ऊपर 3 खिलाड़ी मैदान से बाहर, 76 का टारगेट। आर्यन फड़के नए बल्लेबाज मिडिल ऑर्डर्स के सबसे ताकतवर बल्लेबाजी के लिए बिल्कुल जाने जाते हैं, लेकिन आप भी समय हर गेंद के ऊपर प्रहार करेंगे तभी बचेंगे। वो एक और तेज बॉल डालते हुए गेंदबाज नंबर 3 की गेंदबाज वेदांत पाटिल। पिछले साल भी रियांश 11 अमन ब्रिगेड वलप आई थी तिरंगा टीसीसी ट्रॉफी में भी, वहां भी उन्होंने शानदार प्रदर्शन दिखाया था, लेकिन इस साल भी काफी बढ़िया यहां पर उनकी बॉलिंग बैटिंग नजर आती है। इस बार बड़ा शॉट खेला है लेकिन सीधा खिलाड़ी के हाथ में, चौथा विकेट आउट हो चुका है। लिए 7 गेंदों का खेल बचा हुआ है और अभी भी लगभग 64 रनों की फिलहाल जरूरत है। ओ शॉट अच्छा है, एक्स्ट्रा कवर के बीच में से गेंद को निकाला सीमा रेखा की तरफ। 4 रनों के लिए ओवर की समाप्ति, सफल ओवर रहा, सिर्फ रन आए 6, 2 सफलताएं। 3 ओवर की समाप्ति के बाद 16 जीतने के लिए चाहिए 60 रन 6 गेंदों में। के लिए चाहिए महज 60 रनों की आवश्यकता। लास्ट ओवर में गेंदबाजी करने के लिए बिल्कुल आप देख सकते हैं बंटी खाड़ेकर बॉलिंग मार पर आते हुए, जिन्होंने आज बढ़िया बल्लेबाजी की। लगभग देखा जाएगा तो बंटी खाड़ेकर के बल्ले से अर्धशत की बल्लेबाजी हमें नजर आई। पिछले मैच में 9 रन बनाकर उन्होंने योगदान दिया था और लीडिंग एज है, लेकिन साहिल के द्वारा बढ़िया फील्डिंग वहां पर नजर आती हुई। पिछला बॉल एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं जिस तरीके से ये गेंद जो उन्होंने डिलीवर की थी तो निश्चित तौर पर बाहरी किनारा लगा था, अच्छी फील्डिंग वहां पर। द वॉल साहिल हमें नजर आए, हट्टे कट्टे खिलाड़ी है, गेंद थोड़ा सा जाना कठिन है। 17 से 21 दिसंबर लेकर जीकेसी दुंदरी की भी बड़ी ट्रॉफी हमें नजर आएगी। उनको भी हार्दिक शुभकामनाएं। दादा सरकार जीकेसी दुंदरे, किरनाथ, कुणाल दवने, नितिन माली, प्रवीण, निशांत, लंबे समय के बाद ये टीम हमें नजर आ रही है। चलिए युवा यंगस्टर खिलाड़ियों को भरना भी हमें नजर आएगा। अधिक वजाबा की सिनारे आपका भी स्वागत है। आप पिच बॉल हवा में गेंद जरूर खेला है, फील्डर रहा है लेकिन पहुंच में नहीं है, सीमा रेखा पार 6 रन। पैडी भाई हार्ड लक, केवल के टूर्नामेंट के लिए प्रदीप भाई आपको शुभकामनाएं और लहू भाई वे फड़के आपका भी हम स्वागत करेंगे। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई, एक तरफा ये मैच, केवल 2 गेंदों का खेल बचा हुआ है। इसके बाद होने वाला मैच है दादा सरकारी 11 जीकेसी दुंदरे और डेरवली। जिस टीम ने भी टॉस जीता है, जो भी निर्णय आपका वो लेकर तुरंत मैदान के अंदर उतरना है। तो इस बार भी लेग ब्रेक किया है वहां पर बंटी खाड़ेकर ने, थोड़ी सी मिस फील्डिंग विकेट कीपर के द्वारा। 1 रन मिलेगा, 1 गेंद का खेल यहां से केवल बचा हुआ है। और क्या बढ़िया आज क्रिकेट खेला है वहां पर वल्लभ टीम के धुरंधरों ने, और खास करके बंटी खाड़ेकर सलामी ओपनर्स बल्लेबाज। पिछले मैच के मैच जल्दी आउट हुए थे, लेकिन ये मैच में धुआंधार पारी खेली उन्होंने। इसी के साथ मैच फिनिश हुआ। अभिनंदन टीम रियांश 11 अमन ब्रिगेड वल्लभ जो पहुंचे आमदार ट्रॉफी गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाली आयोजित
राजेश शेठ कातरा इनके जन्मदिन के शुभ अवसर पर आमदार चषक में पहुंचे सुपर 10 के लिए अभिनंदन। और इस मैच का हीरो बंटी खाड़ेकर, जिन्होंने 14 गेंदों में 50 रनों की धुआंधार पारी खेली, वो बंटी बने इस मैच के हीरो।